नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर ह्याला आपण कुंची बोलतो, कोणी ह्याला टोपी बोलतात। आणि मी मध्ये बाळंतविड्याचा एक व्हिडिओ टाकलेला, त्यावेळेस मी कुंच्यांचे प्रकार दाखवले होते। त्याच्यामध्ये माझ्याकडे ऑर्डर असतात तसं, तर बऱ्याच जणांना ही कुंची स्टिच केलेली कटिंगचे व्हिडिओ पाहिजे होते। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो ह्याचा कटिंगचाच व्हिडिओ आहे। ती खणाची कुंची, हे मी रेडी शिवलेली कुंची मी तुम्हाला दाखवते। ह्या कुंचीत काय असतं आणि मुलांसाठी हे किती चांगलं असतं, कारण हे कॉटन आत वापरलेलं आहे। हे काठपदराच्या कपड्याचं असतं किंवा खाणाचं असतं। ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे हे जे काठ असतात ना, ह्याला खूप असं हे असतं, म्हणजे ह्याच्यामुळं लुक खूप छान येतं। आता तुम्ही हे पाहिलं तर हे असं डोक्यावरती येते, ह्याच्यावरती असे तुरे पण लावतात आणि हे आतून कुठूनही टोचत नाही। उलट करून हे दाखवते मी तुम्हाला। ऑलरेडी माझ्या चॅनलवरती ह्याचा व्हिडिओ आहे, पण त्याच्यामध्ये आवाज क्लिअर नाही असं बऱ्याच जणांचं तक्रार आहे। म्हणजे शिवते तर परत मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास करत आहे। कुठंही टोचत नाही, आत प्युअर कॉटन वापरलेलं आहे, मुलांना कान झाकतं। आणि ह्या कुंचीचं महत्त्व म्हणजे पाळणा जेव्हा आपण देतो मुलींना बारशाच्या वेळेस, तर पहिलं बाळ जेव्हा होतं तेव्हा, तर मामाच्या डोक्यावरती तो पाळणा असतो आणि त्याच्या चारी बाजूला लाकडाचा पाळणा असतो। ह्या अशा कुंच्या लावलेल्या असतात, ह्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात। तर ह्याला हे असं बांधायला असतं आणि हे पुढे असं आपण जे लटकन करतो ते असतं, जे खूप सुंदर दिसतं। हे तर मानेवरती अशा ह्या 2-3 चुना येतात, पूर्ण कान झाकलं जातं आणि एकदम छान दिसतं। कितीही तुम्ही नवीन, कितीही फॅशनेबल, कितीही कुंच्या किंवा टोप्या हे ते रेडी घेतलं तरी हे जे दिसतं ना, त्याच्यात बाळाला एक वेगळंच बोलतात ना, असं लुक दिसतं त्याचं आणि खूप छान दिसतं। आणि आजही आपली ही परंपरा आहे, जेव्हा कधी आपण बाळंतपण झाल्यानंतर बारशाला जेव्हा आपण पाळणा देतो, ही आपल्याकडची पद्धत आहे। त्या पाळण्यासोबत हे 5 अशा कुंच्या दिल्याच जातात। आत्तासुद्धा मला नेहमी त्याची ऑर्डर असते आणि नेहमी मी ते ऑर्डर पूर्ण करत असते। तर मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे। तर ही कशा पद्धतीने ही कुंची मी शिवते, काय आहे त्याचं मी ते तुम्हाला दाखवते। आणि ते तुम्हाला वेगळा कपडा आहे, हा ॲक्च्युली रेडी शिवलेला आहे। मी कटिंगचा जो दाखवते तो खणाचा आहे। तर चालेल, चला आता मी कटिंग करते आणि शिलाईचा व्हिडिओ तो पुढच्या वेळेस येईल। हा प्युअर खणाचा कपडा आहे आणि हा 2 कुंच्यांचा आहे, मी सोबतच घेत आहे। तर घडी घातलेली आहे। तुमच्याकडे कट पीस असेल किंवा ब्लाऊजमधलं उरलेलं असेल तर ते घेऊ शकता। कपडा खूप कमी लागतो, म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी लागतो, अर्धा मीटरपेक्षा पण। मी आता हे अगदी सरळ करून घेतलं आहे की किती आहे मी तुम्हाला दाखवते। ह्याची पूर्ण उंची आणि रुंदी, म्हणजे लांबी आणि रुंदी, तर आधी घडी करून घ्यायचं, व्यवस्थित हे करायचं आहे। आणि तुम्ही नवीन असतील तर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला खूप इझी पडतं। आणि जे घडी घातली ते मी डबल केलेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते ह्याची उंची किती आहे, बरोबर 10.5 इंच आहे। कमीत कमी 10.5 इंच घ्यायलाच पाहिजे। आणि हे वीत आणि टीच ह्याच्यावरती माझी आजी शिवायची, ती एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। तुमच्याकडे आधीचे लोक जर टेप ते नसेल तर वीत आणि टीच ह्याच्यावरती ते माप घ्यायचं। आणि आत्ता ह्याचं मी परत तुम्हाला दाखवत आहे बरोबर। आणि ह्या बाजूचं बघायला गेलं तर 7.25 येतं आहे आणि हे आपल्या विती एवढं बरोबर येतं आहे। ते अगर उघडलं तर कदाचित जास्त होईल किंवा कमी पण होऊ शकतं, बघूया। आणि जे एक्स्ट्रा असेल तो खालचा पार्ट असा कट करत आहे मी। आणि आता हे ह्या साईडचे धागे जे आहेत तेही कट करत आहे। ह्याच्यात तुम्ही अगर माप घेऊन शिवत असतील तर मापानुसारही शिवू शकता। नॉर्मल हे येतेच कुंची ह्या मापाची। तर आता मी फोल्ड हे केलं आहे आणि 2 जे कुंच्याचे भाग होते त्यातले एक मी कट करून घेत आहे, कारण मी सोबत 2 कुंच्या शिवणार आहेत कोणाला तर गिफ्टसाठी, त्यामुळे मी सोबतच कट करत आहे। पण एका कुंचीचंच मी ह्याच्या सविस्तर माप देत आहे। कट करताना थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कारण धागे खूप निघतात। खणाचा हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो। एक पीस मी बाजूला केला, तर दुसरा पीस आहे तो मी तुम्हाला दाखवते माप घेऊन किती होतात, किती येते माप। आणि हा तुम्ही पाहू शकता किती आहे ह्याचा, कारण हा साडी पन्न्यातला कपडा असला की ह्याचं लक्षात येते। तर आय थिंक मला वाटतं बरोबर 14.5 म्हणजे 7.25। आणि असं बघायला गेलं तर 10.5
मी सारखं का सांगत आहे, कारण हे माप लक्षात ठेवणं जास्त सगळ्यात गरजेचं आहे. तर हे फक्त एवढंच लागतं कुंचीला मेन आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे बांधायला घेतो त्याला कोणी नाडी बोलतं आहे, कोणी त्याला असं बंद बोलतात. तर ते मी तुम्हाला दाखवते. परत ह्याचा मी माप घेऊन दाखवत आहे तुम्हाला, कारण बरोबर 7.25 आहे आणि इकडे 10.5 आहे. तुम्ही ह्याच्यात थोडंसं मापानुसार कमी जास्त करू शकता, पण हे नॉर्मल ही साईज आहे. आता ह्याचा जो कपडा होता तो फोल्ड केला, तो किती इंच आहे ते मी तुम्हाला सांगते. आता एक मला वाटतं 8 ते 10 इंचाचा एवढाच बस होतो. ह्याच्यापेक्षा जास्त हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बरोबर 8 इंच आहे. आणि हे असं फोल्ड केल्यानंतर लांबी त्याची 8 इंच आहे आणि रुंदी दाखवते मी तुम्हाला किती आहे ते. साईडचे सगळे धागे कट करून घेत आहे, कारण कटिंग करताना ह्याही सगळ्या गोष्टी सोबतच करायचं असतं. तर बरोबर 3 इंच, तर 1.5 इंचाचा ह्याचा जो बंद आहे तो बस होतो आहे. तुम्हाला अगर वाटत असेल की तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता. तर ह्याच्यात धागे निघतात, कटिंग केल्यावर लगेच शिवायचं असतं. हे दोन्ही बाजूला बांधायला इथे मानेच्या इथं ती कुंचीला बांधलेलं असतं, जे मी पहिल्या तुम्हाला कुंचीमध्ये सुरुवातीलाच दाखवलेलं आहे. आणि हा आहे. त्याच्यानंतर ह्याला लागणार आहे अस्तर कॉटन प्युअर वापरायचं आहे मुलांना. आणि ह्याची शिलाई कशी असते हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण काय त्याचं प्रॉब्लेम काय असतो, कारण आपण अस्तर कुठलंही वापरलं तर त्याला फरक पडतं, कारण शिलाई किंवा टोचणं हे नसतं. हे मी तुम्हाला विथीचं परत दाखवते, विथ आणि टोच, आणि त्याच्याखाली असं 4 बोटं ठेवायचं आणि ते बरोबर मापाचं निघायचं. कारण हे आधीचे लोक अंदाज पंचे हे असं शिवायचे, पण त्यांचं आपल्या टेपपेक्षा परफेक्ट माप आहे. कुंची ही माझी आजी शिवायची, तिच्याकडून शिकले. अस्तर घेतलं आहे मी आणि त्याच्यावरती बरोबर जेवढा आहे तेवढा मी तो कपडा ठेवलेला आहे आपला. आणि इकडचा जो काळा एक्स्ट्रा थोडासा पार्ट दिसतो ते मी अस्तर कसं कट करते तेही पहा तुम्ही. आता इकडून कट केलं आणि बंद बाजू उघडी बाजू अशी काहीच नसते अस्तरला, कारण चौकोनच हा आपणाला जो कपडा आहे तो पूर्ण काढायचा आहे त्या मापाचा. आणि इकडचा जो असतो तो अस्तरचा एक्स्ट्रा असलेला कपडा मी तसंच ठेवते, कारण हा कपडा कुठं ना कुठं वापरण्यात येतं. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन करायचे आहेत. मला वाटतं आजची कुंचीचं जे काही मी तुम्हाला मापं सांगितलेत त्यानुसार अगर तुम्ही कटिंग केलं तर तुम्हाला कुंची परफेक्ट जमते. नवीन शिकणारे असतील तर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. मार्केटमध्ये ह्या कुंच्यांना खूप असा रेट आहे. तुम्ही बऱ्याच म्हणजे ॲमेझॉन इकडे तिकडं फ्लिपकार्ट ते पाहिलं तर तिथे हे सेलिंगसाठी कुंच्या भरपूर असतात. तर तुम्ही तेही करू शकता आणि हे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. तुमची प्रॅक्टिस पण होते. तर शिलाईचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.